नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा, महाराष्ट्रातील आजच्या कांदा बाजारभावाबद्दल लेटेस्ट अपडेट। महाराष्ट्रात आजचा कांदा बाजारभाव कशा पद्धतीने विकला गेलेला आहे, महाराष्ट्रात कांदा बाजारभावाची आवक किती आहे व सरासरी कांदा बाजारभाव किती आहे याविषयीची सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। कांदा बाजारभाव हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। येत्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या बाजारामध्ये सगळ्यात कमी बाजारभाव महाराष्ट्रात रेकॉर्ड केलेला होता, परंतु आता केंद्र सरकारने जे काही निर्यात धोरण आहे याच्यामध्ये भरपूर बदल केलेला आहे। आज जे काही महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे शिवराज चव्हाण यांनी बऱ्याच मोठ्या घोषणा केलेल्या आहे। तर त्या घोषणा काय आहे, कांदा बाजारावरती याचा कसा परिणाम होणार याचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे। तर सुरुवातीला बघूया कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट अशी आहे का येत्या काही दिवसात कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। मग याच्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहे त्याच्यासाठी आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे। सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। चला तर बघूया आजचा बाजारभाव। साढ़े 28 रुपये 28 15 16 17 18 18 19 19 2000 50 21 1000 11 12 13 14 15 15.5 16 16.5 होली शेटा हा 16.5 होली। कांदा बाजारभाव जर बघितला महाराष्ट्रात आज 1500 ते 2500 3000 कांदा बाजारभाव आहे। सर्वाधिक कांदा बाजारभाव जो आज बघितला तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील कांदा बाजारभाव आपण बघणार आहोत। याच्यामध्ये पहिला जो महाराष्ट्रातील बाजारभाव आहे वैजापूर या ठिकाणी 2820 रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे। त्याचबरोबर नागपूरचा बाजारभाव आहे 2600 रुपये। महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सटाणा 2875 रुपये। महाराष्ट्रामध्ये वैजापूरचा बाजारभाव जर बघितला 2860 रुपये हा सर्वाधिक बाजारभाव आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बाजारभाव, कांदाविषयक समस्या, कांदा औषधे, त्याचबरोबर गहू फवारे, सोयाबीन फवारे, त्याचबरोबर हरभरा फवारे यांच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमात टाकत असतो। व्हिडिओला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर भेटेल। आता बघूया महाराष्ट्रात आजच्या मितीला सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी अशी आहे की कांदा बाजारभाव थोड्या दिवसात वाढणार आहे। आज शिवराज चव्हाण हे जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे यांनी देशाचे कृषी मंत्री आहे यांनी एक घोषणा केलेली आहे। कांदा निर्यात दरामध्ये जे काही निर्यातीचे दर लावलेले होते किंवा टॅक्स लावलेला होता याच्यामध्ये 20% कपात करणार आहे। जो 20% दर लावलेला होता त्याच्यात कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहे व परिणामी कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे। महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व शिवराज चव्हाण यांची आज महाराष्ट्रात बैठक झालेली आहे। त्याच्यामध्ये एक सकारात्मक तोडगा निघणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे। येत्या 1-2 दिवसात तसं परिपत्रक जाहीर होणार आहे। 20% कांदा निर्यात शुल्क आज हटणार अशा पद्धतीने एक मीटिंग त्यांच्यामध्ये झालेली आहे। हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा ब्रेकिंग बातमी ठरू शकते, कारण याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारभावाला तेजी येणार आहे। महाराष्ट्रात आजचा कांदा बाजारभावाचा विचार जर केला तर कांदा बाजारभाव मागच्या काही दिवसांपेक्षा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। याच्यामधले महत्त्वाची कारणे जी आहे ती कारणे कोणती आहे याच्याविषयीचा सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे। कांदा बाजारभावामध्ये आवक वाढली, निर्यात शुल्कामुळे कांद्याचा बाजारभाव पडला आहे। आज जे काही कृषी मंत्री शिवराज चव्हाण नाशिक दौऱ्यावर आहे तिथे त्यांची भेट झाल्यानंतर आज असा प्रस्ताव महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी दिलेला आहे, जेणेकरून कांदा बाजारभाव येत्या दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे। ही आजच्या मितीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणता येईल, कारण का बघा जर निर्यात शुल्कावरचे दर जर कमी झाले तर कांदा बाजारभाव वाढणार आहे। ही सर्वात मोठी बातमी आज म्हणता येईल। इतर ठिकाणचे बाजारभाव जे आहे आता वाढण्याची सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव बघूया। लासलगाव 25,607 क्विंटल, सर्वात कमी दर 1,000 रुपये, सर्वात जास्त दर 3,000 रुपये। सर्वसाधारण दर लासलगाव या ठिकाणी आज 2400 रुपये रेकॉर्ड केलेला आहे। लासलगावचा विचार जर केला तर मागच्या काही दिवसांपेक्षा आवकमध्ये मोठी घट झालेली आहे। याचा परिणाम तुमच्या कमाल दर, किमान दर व सर्वसाधारण दरावरती होत आहे। महाराष्ट्रातील लासलगाव हे कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। नाशिकमधील सर्वात मोठी बाजारपेठ किंवा कांद्याची कोठार लासलगावला
म्हटले जाते. त्यानंतर पुढची बाजारपेठ खेड चाकण. खेड चाकणचा विचार जर केला, पुण्याजवळील खेड चाकण ही महत्त्वाची बाजारपेठेमध्ये आज 600 क्विंटल कमी आवक आलेली आहे. किमान दर जो या ठिकाणी होता 1500 रुपये, सर्वाधिक दर जो या ठिकाणी होता 3500 रुपये. बाजारातील आवक घटल्यामुळे बाजारभाव इथं आज सरासरी आणि किमान हा सारखाच असल्याचं दिसत आहे. सरासरी बाजारभाव आज 3000 रुपये आपल्याला या ठिकाणी झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बघूया. अकोला. अकोला या ठिकाणी 585 क्विंटल आवक आज आलेली आहे. 2000 रुपये किमान दर, सर्वात जास्त दर 3200 रुपये, तर सर्वसाधारण दर 2500 रुपये आपल्याला दिसत आहे. महाराष्ट्रातील अकोला हा वरच्या साईडचा म्हणजे पूर्व भागात, पश्चिम भाग, उत्तर भागातील महत्त्वाचे तालुक्यांमध्ये अकोला तालुका आहे. त्याच्यानंतर अकोल्याचे जर बाजारभावाचा विचार केला 25-32 रुपये आज सरासरी बाजारभाव रेकॉर्ड केलेला आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा पुणे. पुण्यामध्ये 10,523 क्विंटल आवक आलेली आहे. 1800 रुपये सर्वात कमी बाजारभाव, 3700 रुपये सर्वाधिक बाजारभाव, तर सर्वसाधारण बाजारभाव हा 2750 रुपये रेकॉर्ड केलेला आहे. पुण्याची किमान दर जर बघितले तर 3700 रुपये, कमाल दर तर किमान दर 1800 रुपये आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार जर केला, पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केट कांद्यासाठी सगळ्यात मोठं मार्केट मानलं जातं. तिथं आज 3700 रुपये म्हणजे चांगला बाजारभाव दिसत आहे. त्यानंतर पुढचा बाजारपेठ जी आहे ती आहे लासलगाव निफाड. निफाड या ठिकाणी 3403 क्विंटल आवक आलेली आहे. किमान दर 1000 रुपये, सर्वात जास्त दर जो आहे 2600 रुपये, सर्वसाधारण दर जो आहे 2350 रुपये रेकॉर्ड केलेला आहे. लासलगाव निफाड हा नाशिकमधीलच महत्त्वाचं बाजारपेठ आहे. सरासरी आणि किमान दर सारखाच आहे, कारण आवक थोडीशी वाढलेली आहे. काही बाजारपेठेंमध्ये बघा अचानक आवक वाढते आहे, काही ठिकाणी अचानक आवक कमी होते आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरावरती होत आहे. याच्यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर काही महत्त्वाचे बाजार अपडेट्स. महाराष्ट्रातील कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट, त्याचबरोबर कांदा मार्केटमधील जे काही कमी आवक, सर्वात जास्त आवक व बाजाराची ट्रेंडिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नवीन असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. त्याचबरोबर तणनाशक, कांदा फवारणी यांच्याविषयीसुद्धा आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे. आमच्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही कांद्याचे व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळतील. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून व्हिडिओ बघता आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.